नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विकास विभागामध्ये जी 416 पदांसाठीची जाहिरात आलेली आहे. तर मित्रांनो, त्याचं शॉर्ट नोटीस जे आहे आपण पाहिलं होतं, परंतु त्याची डिटेल जाहिरात जी आहे पूर्ण PDF आता प्रसिद्ध केलेली आहे, प्रकाशित केलेली आहे आणि त्याची ऑनलाईन फॉर्म भरण्याची लिंक देखील जी आहे विद्यार्थी मित्रांनो वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेली आहे. तर आज जे आहे 27 तारीख 3 वाजल्यापासून फॉर्म जे आहे त्याचे सुरू होणार आहे. परंतु फॉर्म भरण्यापूर्वी जे आहे डिटेल जाहिरात तुम्ही एकदा वाचणे गरजेचं आहे. जागा विद्यार्थी मित्रांनो पाहायचं आहे, आपल्या आरक्षित कॅटेगरीसाठी जागा कुठे-कुठे आहेत ते पाहायचं आहे आणि कोणकोणत्या प्रकल्पामध्ये आपण फॉर्म भरू शकतो. तसेच महत्त्वाचा प्रश्न, एक विद्यार्थी एक उमेदवार किती फॉर्म भरू शकतो. आपण शैक्षणिक अर्हतेसाठी काय आवश्यक आहे, तसेच शारीरिक अर्हता काही आवश्यक आहे याच्यासाठी, कारण चौकीदार हे पद आहे ग्रुप डी साठी. तर फिजिकल टेस्ट वगैरे होते का, ग्राउंड होते का, अशी सगळी माहिती विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमधून तुम्हाला या पदासाठी, या भरतीसाठी टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन केलं, तुम्हाला याची PDF आहे ती पाहायला भेटेल. तर आपण पहा विद्यार्थी मित्रांनो, ही जी आहे जाहिरात इथे प्रसिद्ध झालेली आहे. आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य इथून जी आहे विद्यार्थी मित्रांनो जाहिरात, आजची तारीख आहे इथे सरळ भरती 2026 आणि चौकीदार गट ड यामधलं. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिली टोटल एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किती आहेत, 29. तर 29 ठिकाणी जे आहेत विद्यार्थी मित्रांनो भरती होणार आहे. पद जे आहेत ती कमी जास्त आहे, ते आपण पुढे पाहणारच आहोत. तर हे पद जे आहे कुठे असणार आहे, तर शासकीय आश्रमशाळा जे आहेत तसेच वसतिगृह जे आहेत तर तिथे चौकीदार म्हणून हे पद आहे. चौकीदार म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जे गेटवर सिक्युरिटी गार्ड असतात, तसेच वसतिगृह आहे, हॉस्टेल आहे, तर तिथे लक्ष ठेवण्यासाठी जो व्यक्ती असतो तर त्यांना मित्रांनो चौकीदार म्हटलं जातं आणि हे पद जे आहे तर ह्या पदासाठी ही भरती होत आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो सरळ सेवामध्ये हे पद येत आहे, ग्रुप डी मध्ये येत आहे. 100% विद्यार्थी मित्रांनो हे पद जे आहे ते 100% भरण्यासाठी मान्यता देऊन अर्ज जे आहे मागवण्यात येत आहे. इथे वेबसाईट दिलेले आहे दोन्ही, ते वेबसाईटच्या बाबतीत आपण बोलणार आहोत. परीक्षेचे वेळापत्रक पाहून घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो आज 27 एप्रिल 2026 3 वाजल्यापासून विद्यार्थी मित्रांनो फॉर्म सुरू होणार आहे. कधीपर्यंत फॉर्म तुम्ही भरू शकतात, 18 मे 2026 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात. पेमेंटची पण एक्सटेंडेड डेट वगैरे काही दिलेली नाहीये. 18 मे पर्यंतच तुम्हाला पेमेंट पण जे आहे कंप्लीट करायचं. ठीक आहे. आणि मित्रांनो परीक्षेचं दिनांक तर इथं जे आपल्याला लावण्यात येईल वेबसाईटवर. ठीक आहे. सगळं जे आहेत ते म्हणजे पूर्ण भरती जी प्रक्रिया आहे त्याच्या बाबतीत वेगवेगळे सूचना अपडेट जे आहेत विद्यार्थी मित्रांनो वेबसाईटवर जे आहेत पब्लिश होत जातात. तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकतात किंवा आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या आणि सबस्क्राईब वगैरे केलं तर इथून देखील तुम्हाला पोस्टच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट जे आहे ते मिळत राहील, त्याची तुम्ही काळजी करू नये. तर चला विद्यार्थी मित्रांनो जागा आपण पाहून घेऊया. आरक्षणानुसार जे आहे ते जागा कुठे कुठे कशा कशा आहेत. तर पहा इथे राजूर, अकोले, अहिल्यानगर तालुके अकोले इथे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये. तर तिथे चौकीदार या पदासाठी पहा इथे एकूण जागा किती आहे, 15 पद आहेत एकूण. ठीक आहे. तर त्या 15 पदांमध्ये पहा इथे पदसंख्या दिलेली आहे आणि इथे प्रवर्ग दिलेले आहे. ठीक आहे. आणि इथे समांतर आरक्षण दिलेलं आहे, इथं सामाजिक आरक्षण दिलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही इथे पाहू शकतात. पुढच्या पदासाठी पहा मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो जेणेकरून तुम्हाला पाहायला पुढे अडचण येणार नाही. एका पदाचं मी सांगतो तुम्हाला. हे पहा इथे सर्वसाधारणसाठी 2 जागा आहेत आणि अनुसूचित जमाती टोटल 3 जागा आहे आणि त्याच्यामध्ये समांतर आरक्षण इथे 2 आणि 1 हे 3 जागा झाल्या. त्याच्यानंतर पुढचे पहा याच्यासाठी नाहीये. त्याच्यानंतर विजा इथे 1 जागा आहे, तर 1 जागा इथे सर्वसाधारणसाठी जनरलसाठी. तसेच इथे बाकीच्या कॅटेगरीसाठी दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने सामाजिक आणि जे आहे ते समांतर आरक्षण तुम्ही पाहायचं आहे. बऱ्याच ठिकाणी जे आहे ते समांतर आरक्षणामध्ये जे आहे ते जागा दिलेली नाही, पण त्याच्या बाबतीत देखील पुढे त्यांनी एक सूचना जी आहे ती दिलेली आहे. तर अशी इथे 29 टोटल पद आहेत. ते तुम्ही विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरताना जे आहे ते व्यवस्थित सगळ्या ठिकाणची पद जे आहे ते पाहून घ्यायचे. आपल्या कॅटेगरीसाठी पद आहे, कुठे पद नाहीये, त्यानुसार जे आहे तुम्ही फॉर्म टाकायचे आहेत. ठीक आहे. एकदा मी तुम्हाला काय करतो की प्रत्येक जे आहे प्रकल्पामध्ये 29 प्रकल्प आहेत, तर एकदाच्या जागा जे आहेत ते मी तुम्हाला सांगून देतो. तर पहा नाशिकमध्ये 34 जागा आहेत, त्याच्यानंतर कळवण 42 जागा आहे, त्याच्यानंतर धुळे 29 जागा आहे, त्याच्यानंतर यावल किती जागा आहेत 9, तळोदा 30, नंदुरबार 23, राजूर 15, घोडेगाव 26, शहापूर 19. तर मित्रांनो हे जे प्रकल्पाचे नाव दिलेले तर त्या ठिकाणाच्या नावावरून दिलेले आहे. तर तुम्ही पाहायचं की ते कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे आणि त्यानुसार जिल्हा ते पण गोष्टी मॅटर करतात. जागा आपली पाहिजे आहे त्याच्यानुसार तुम्ही फॉर्म कुठे भरायचा ते ठरवू शकतात. पेनमध्ये किती आहेत
11 आहे, त्याच्यानंतर जव्हार 17, डहाणू 24, सोलापूर 5, पुसद 8, छत्रपती संभाजी. ठीक आहे. पण ही डिटेल PDF जी आहे विद्यार्थी मित्रांनो उपलब्ध झालेली टेलिग्राम चॅनलवर डाउनलोड करून आणि पहा. बाकीच्या पुढच्या आपण पाहूया आधी. तर वॉचमॅनचं मित्रांनो हे जे पद आहे तर याच्यामध्ये पदसंख्या आरक्षणाच्या बाबतीत काही गोष्टी इथे दिलेल्या आहे. तर पहा, जाहिरात नमूद केलेल्या पदसंख्येत प्रवर्गानिहाय आरक्षणामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो जे पदसंख्या दिलेली आहे टोटल पदसंख्येमध्ये तर बदल नाही होणार, परंतु आरक्षणाच्या बाबतीत ज्या गोष्टी दिलेल्या आहेत तर आरक्षणानुसार जे आहे ते जागा कमी जास्त होऊ शकतात. इथे तसं दिलेलं आहे. ठीक आहे. इथे आणखी एक गोष्ट दिलेली आहे की एखाद्या ठिकाणी समांतर आरक्षणासाठी पद उपलब्ध नसले तरीही उमेदवारांनी सदर जाहिरातीस अनुसरून अर्ज जे आहेत ते करायचे. सध्या जी जाहिरात दिलेली आहे तर त्या जाहिरातीला अनुसरून सर्वांनी अर्ज करायचे. पुढे जे आहे मित्रांनो याच्यात चेंज झाले तर आपण पुढे पाहूया. ठीक आहे. महत्वाचं महिलांसाठी महिला आरक्षण जे दिलेलं आहे तर त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो अर्जामध्ये तुम्हाला डोमिसाईल जे आहे ते न चुकता अपलोड करायचं आहे. ते सादर करावं लागणार आहे, कारण की या आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर डोमिसाईल जे आहे ते कंपल्सरी आहे. हे आरक्षित पदांसाठी सांगितलंय मी. त्यानंतर खेळाडू आरक्षण, दिव्यांग आरक्षण, अनाथ आरक्षण, त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक यांच्या बाबतीत तिथे सूचना ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत. तर पात्रतेमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट येते तर वयोमर्यादा. वयोमर्यादेमध्ये कधीपर्यंत तुमचं वय जे आहे ते कॅल्क्युलेट केले जाणार आहे तर 1 एप्रिल या तारखेपर्यंत तुमचं वय जे आहे ते कॅल्क्युलेट केलं जाईल. तर ओपन कॅटेगरीसाठी कमीत कमी वय किती पाहिजे तर 18 वर्ष आणि जास्तीत जास्त वय किती पाहिजे 38 वर्षापेक्षा जास्त नसावे, म्हणजे 38 वर्षापर्यंत. त्याच्यानंतर जे आरक्षित आहे कॅटेगरी मागासवर्गीयमध्ये तर त्याच्यासाठी किती कमीत कमी 18 आणि मॅक्सिमम किती आहे 43 वर्ष. ठीक आहे. बाकी आणखी पदांसाठी आणखी जे आहे ते माजी सैनिकांसाठी, अनाथांसाठी तर सूट आहे 1-1, 2-2 वर्षांसाठी ते पाहून घ्यायचे. अंशकालीन उमेदवारांच्या बाबतीत जे आहे ते 55 आहे. ठीक आहे. शैक्षणिक अर्हता पहा आता मित्रांनो, तर शैक्षणिक अर्हता याच्यासाठी SSC पास म्हणजे फक्त 10वी पासवर मित्रांनो ही भरती आहे. सर्वांसाठी चांगली संधी आहे. सगळेजण याच्यासाठी जे आहे ते फॉर्म भरू शकतात. आणि मागच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं की या पदासाठी जे आहे ते कोण फॉर्म भरू शकतात. आता वॉचमॅनचं पद आहे, चौकीदाराचं पद आहे, आम्ही फॉर्म भरावा की नाही भरावा. परंतु मित्रांनो मी गोष्ट सांगेल, सध्या तुमच्याकडे कुठलीही नोकरी नसेल आणि तुम्ही स्पर्धा परीक्षेची वरच्या पदांसाठी तयारी करत असाल आणि तुम्हाला जे आहे ते जॉब करता करता तुम्ही तयारी करू शकतात अशा पद्धतीनं असेल आणि आवश्यकता देखील असेल तुम्हाला आर्थिक सहाय्याची तसेच एखाद्या नोकरीची, तर तुम्ही याच्यासाठी जे आहे ते फॉर्म भरू शकतात. आणि आणखी महत्त्वाची गोष्ट IBPS मार्फत जी आहे ती परीक्षा होणार आहे. त्याच्यामुळे मित्रांनो एक तुमचा सराव म्हणून, एक तयारी म्हणून, अभ्यासाची परीक्षेची तयारी म्हणून देखील तुम्ही फॉर्म भरू शकतात. लागली नोकरी तर खूपच छान आहे. नोकरी करायची किंवा नसेलही करायची, पुढच्या पदांसाठी तयारी करायची तरी तुमचा एक प्रकारे सराव होऊन जाईल. त्यासाठी तुम्ही इथे फॉर्म जो आहे तो भरायचा आहे. तसे विद्यार्थी मित्रांनो सध्या जाहिराती ज्या आहेत त्या इतक्या निघत नाही, हळूहळू जाहिराती येणार आहेत ते पुढे. त्यामुळे जी नोकरी सध्या मिळते गव्हर्नमेंट नोकरी आहे, परमनंट आहे आणि मित्रांनो याच्यासाठी अन्य कुठलीही आवश्यकता नाहीये, फक्त 10वी पास इतकंच याच्यासाठी क्वालिफिकेशन आहे. तर तुम्ही जे आहे सर्वांनी याच्यासाठी फॉर्म भरायला पाहिजे. ठीक आहे. आणखी तुम्हाला काही अडचण असेल पात्रतेच्या बाबतीत तर खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी प्रत्येक कमेंटला जे आहे ते रिप्लाय करतो आहे. ठीक आहे. वेतन श्रेणी पाहून घ्या. याच्यानुसार 15,000 ते 47,600. तर 15,000 हा जो आहे बेसिक पे आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला वयोमर्यादा सांगितलं. परीक्षा कशी होणार आहे पहा, तर CBT होणार आहे, ऑनलाईन परीक्षा होणार आहे आणि IBPSच्या मार्फत. ठीक आहे. MCQ बेस होणार आहे. तर याच्यामध्ये पहा प्रत्येक प्रश्नासाठी किती गुण असणार आहे तुम्हाला 2 गुण असणार आहे, 2 मार्क्स असणार आहे. महत्वाचा बरेच विद्यार्थी विचारत होते तर याच्यासाठी शारीरिक चाचणी, व्यावसायिक चाचणी याची आवश्यकता जी आहे ती बिलकुल नाहीये. ग्राउंड याच्यासाठी होणार नाहीये. तसेच शारीरिक अर्हता, हाईट, वेट याच्या बाबतीत कुठलीही अट नाहीये. फक्त 10वी पास उमेदवार असावा, त्याची इतकीच अट आहे, इतकीच जी आहे ती अर्हता आहे, अन्य कुठलीच नाहीये. विषय कुठले असणार आहे, एक्झाम परीक्षेचं पॅटर्न पाहून घ्या. लेखी परीक्षा म्हणजे ऑनलाईन जी परीक्षा होणार आहे या पदासाठी एकूण किती गुण असतील 200 गुण असतील. मराठी विषयासाठी किती 50 गुण, इंग्लिश विषयासाठी 50 गुण, म्हणजे किती प्रश्न झाले 25 प्रश्न. मराठीसाठी देखील 25 प्रश्न, प्रत्येकी किती गुण आहे 2 गुण आहे. त्याच्यानंतर जनरल नॉलेजसाठी किती 25 प्रश्न 50 गुण. बौद्धिक चाचणीसाठी
25 प्रश्न 50 गुण. अशा पद्धतीने किती 200 गुणांची ही परीक्षा होणार आहे. वेळ किती आहे तर 120 मिनिटं 2 तास तुमच्याकडे इथे वेळ आहे. आता परीक्षा शुल्क तुम्हाला फॉर्म भरायचा तर फॉर्मसाठी किती ते शुल्क असणार आहे, फी किती असणार आहे तर जनरल कॅटेगरीसाठी इथे असणार आहे 1000 रुपये आणि अदर कॅटेगरीसाठी जे आरक्षित आहेत तर त्यांच्यासाठी 900 रुपये असणार आहे. ठीक आहे. आता किती अर्ज करू शकता त्याच्या बाबतीत बघा. उमेदवार कोणत्याही प्रकल्पामध्ये असलेल्या पदासाठी अर्ज करू शकेल. म्हणजे विद्यार्थी जो आहे कुठे 29 जे प्रकल्प दिले कुठे तुम्ही अर्ज करू शकतात. त्याची काही जे आहे ते लिमिट नाहीये त्याला किंवा विद्यार्थी मित्रांनो त्याची काही अट नाहीये. आणि एकापेक्षा जास्त अर्ज करू शकतात का तर नक्कीच करू शकतात. एकापेक्षा अधिक अर्ज करायचा असल्यास उमेदवारांनी स्वतंत्र अर्ज व स्वतंत्र परीक्षा शुल्क भरावं लागेल. एकापेक्षा जास्त प्रकल्पामध्ये तुम्ही नक्कीच अर्ज करू शकता. फक्त वेगवेगळा फॉर्म भरावा लागेल आणि प्रत्येक फॉर्मची फीस जी आहे ती वेगळी असेल. ठीक आहे. फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट देखील उपलब्ध करून दिलेली आहे. तर ती वेबसाईट जी आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याच्यामध्ये अडचणी येत असतील किंवा फॉर्म कसा भरायला पाहिजे काही चुका व्हायला नकोत म्हणून विद्यार्थी मित्रांनो त्याचा देखील व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका. मी तो देखील व्हिडिओ तुम्हाला बनवून देईल जेणेकरून काही चुकणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं ऑनलाईन फॉर्म भरताना कुठलंही आपल्या नावामध्ये वडिलांच्या नावामध्ये आणखी जे कास्ट व्हॅलिडिटी कास्ट व्हॅलिडिटीच्या तिथे विचारलं जातं आरक्षणाच्या बाबतीत सगळ्या गोष्टीमध्ये जे आहे ते कुठे तुमची चूक नाही झाली पाहिजे. जर इथे चूक झाली तर तुम्हाला जे आहे ते परीक्षेला बसताना त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सगळीकडे अडचणी येत जातात. तर त्याच्यामुळे जे आहे ती पहिली स्टेप आहे फॉर्म भरणे. तिथूनच व्यवस्थित सुरुवात करायची, चुका नाही करायच्या जेणेकरून आपल्याला वेळेवर अडचणी येत नाही आणि सर्व गोष्टी सुरळीत होऊन डोकं शांत राहतं, मन शांत राहतं आणि आपल्याला परीक्षेचा पेपर जो आहे तो व्यवस्थित सोडवता येतो. ठीक आहे. आता ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स जे तुम्हाला आवश्यक आहे तर इथे तुम्हाला एक फोटो पाहिजे. फोटो तुम्हाला इथे अपलोड करावा लागेल. त्याच्यानंतर सही करायची आहे. सही जी आहे ती तुम्हाला सही करून स्कॅन करून अपलोड करावं लागेल. एक जे डाव्या अंगठाचा ठसा देखील अपलोड करावा लागतो आणि एक घोषणापत्र जे आहे ते IBPSच्या फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेमध्ये अपलोड करावं लागतं. ते घोषणापत्र डिक्लेरेशन जे आहे ते खाली दिलेलं आहे. ते तुम्हाला मी दाखवून देतो. हे बघा हे डिक्लेरेशन आहे. इथून तुम्ही घेऊ शकतात. असं इंग्लिशमध्ये लिहायचं किंवा तुम्ही मराठीमध्ये देखील लिहू शकतात. अन्य कुठल्याही भाषेमध्ये लिहायचं नाही, मराठी किंवा इंग्लिशमध्ये चालेल. ठीक आहे. त्याच्यानंतर फॉर्म कसा भरायचा त्याची वेबसाईट वगैरे दिलेलं आहे. तिथे तुम्ही वाचू शकतात किंवा मित्रांनो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात. सगळ्यात महत्त्वाचं युजर नेम आणि पासवर्ड जे आहे व्यवस्थित सेव्ह करून ठेवायचा आहे आणि ईमेल ID, मोबाईल नंबर स्वतःचाच वापरायचा आहे. व्यवस्थित नंबर द्यायचा आहे जेणेकरून OTP काही अपडेट असेल किंवा काही महत्त्वाचं इमर्जन्सी पण काही असेल तर मेसेज किंवा जे आहे ते ईमेलद्वारा कळवलं जातं. जनरली नाही कळत परंतु काही इमर्जन्सी असेल किंवा कुठलेही काही महत्त्वाचे बदल असतील तर ते तुम्हाला ईमेल ID किंवा SMS द्वारे कळवण्यात येतात. त्याच्यामुळे मित्रांनो ते जे आहे ते व्यवस्थित करायचं आहे आणि युजर नेम पासवर्ड तुमच्याकडे व्यवस्थित लिहून ठेवायचा आहे. इथे ऑनलाईन अर्ज भरताना काही अडचण येत असेल तर इथे नंबर आणि ईमेल दिलेला आहे. त्याच्यावर देखील तुम्ही कॉल वगैरे करू शकतात काही अडचण येत असेल तर. महत्त्वाचा प्रश्न नॉर्मलायझेशन होणार आहे का तर मित्रांनो नॉर्मलायझेशन होईल कारण की परीक्षा जी आहे ती एकापेक्षा जास्त सत्रामध्ये होणार आहे तर त्याच्यामुळे नॉर्मलायझेशन जे आहे ते होणार आहे इथे. ठीक आहे. हे बघा इथे दिलेलं आहे या मुद्द्यामध्ये. डॉक्युमेंट्स कुठले लागतील तर डॉक्युमेंटच्या बाबतीत आपण थोडं बोललोय तर इथे जे आहे ती सदर एक लिस्ट दिलेली आहे. तर जे फॉर्म तुम्ही भरलाय त्याच्यानंतर शैक्षणिक अर्हता म्हणजे 10वी पासचे जे सर्टिफिकेट आणि पासिंग सर्टिफिकेट आहे मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट ते लागेल. त्याच्यानंतर परीक्षा शुल्कची ती पावती लागेल. त्याच्यानंतर जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल जशी तुम्हाला आवश्यकता असेल ज्या डॉक्युमेंटची ते तुम्हाला इथे लागतील. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो ही जाहिरात आलेली याच्या बाबतीत आता आपण पूर्ण जाहिरात पाहिलेली आहे. याच्या बाबतीत तुम्हाला कुठलाही प्रश्न असेल काही विचारायचा असेल किंवा काही शंका असेल फॉर्म भरण्याच्या आधी तर ती अगोदर क्लिअर करून घ्या. काही डाऊट असतील क्लिअर करून घ्या आणि त्यानंतरच फॉर्म जो आहे तुम्ही भरायला घ्या. ठीक आहे. वेळ आहे तुमच्याकडे अजून फॉर्म भरायला काही अशी घाई पण नाहीये. 15 मे पर्यंत आहे. 15 दिवस तुमच्याकडे आरामात आहे. ठीक आहे. व्यवस्थित जे आहे ते जागा पाहायच्या सगळ्या प्रकल्पाच्या ठिकाणी आणि त्यानंतर फॉर्म भरायला घ्यायचा आहे.
तर चला मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल, लाईक करून घ्या. तर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नोटिफिकेशन ऑन करा. काही प्रश्न असतील तर मित्रांनो नक्कीच जे आहे ते कमेंट बॉक्समध्ये टाका. प्रत्येक कमेंटचं तुम्हाला जे आहे ते उत्तर देण्याचा प्रयत्न आमच्याद्वारे केला जाईल. चला धन्यवाद. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये.